नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSc सीट 2026 मधला डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मधला क्वेश्चन बघणार आहोत. ह्या क्वेश्चन मध्ये पॅरामेट्रिक फंक्शनचा यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. चला तर मग आपण पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला बघूया. पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला असतो dx अपॉन dy इक्वल टू, तर dx अपॉन dy आपल्याला इथं फाइंड करायचा, त्यामुळं आपण इथे dx अपॉन dy चा फॉर्म्युला बघूया. आता बघा, x हा फंक्शन t मध्ये आहे, त्यामुळं dx चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी करायचं. आता y हा फंक्शन पण बघा, y हा फंक्शन टी मध्ये आहे, त्यामुळे इथं dy अपॉन dt म्हणजे हा आपला पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला झाला. इथे आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह पण फाइंड करायचा आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx चा स्क्वेअर dy चा स्क्वेअर, सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असा असतो d अपॉन dt ऑफ, इथं येणार dx अपॉन dy इंटू dt इंटू dy. अशा पद्धतीने आपले दोन फॉर्म्युले, म्हणजे इथे फर्स्ट डेरिव्हेटिव्हचा आणि हा सेकंड डेरिव्हेटिव्हचा पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला झाला. आता बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, इथे आपल्याला पहिला सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, आणि हे जर आपल्याला nth पॉवर विचारली, इज अ कॉन्स्टंट, म्हणजे आपण हे काय फाइंड केलं तर त्याचं उत्तर कॉन्स्टंट यायला पाहिजे. मग इथं मी काय पुट करणार, ऑप्शन ए 1 पुट करणार, 2 पुट करणार, 6 का 5, त्यामधला काही कोणता नंबर मी तिथे पुट केल्यावर आपला आन्सर कॉन्स्टंट येते ते बघणार आहोत. चला तर मग फर्स्ट आपण काय करूया, याचा डेरिव्हेटिव्ह काढूया, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढूया, त्यानंतर आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. x इक्वल टू, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी x इक्वल टू 4t³ प्लस 3, याचं काय करणार, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढला, dx बाय dt इक्वल टू 12t चा स्क्वेअर, हा निघाला dx बाय dt. इथे y इक्वल टू 3t ची पॉवर 4 प्लस 4. आता याचा काय करूया, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे आपलं काय येणार, dy बाय dt इक्वल टू 12t चा क्यूब आणि 4 इज कॉन्स्टंट, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. हे आपलं काय निघालं, डेरिव्हेटिव्ह निघालं. आता बघा इथे आपल्याला काय फाइंड करायचं, पहिला dx बाय dy करूया. dx बाय dy इथे पहिला आपण फॉर्म्युला पुट करूया आणि मग आन्सर काढूया. dx बाय dy चा फॉर्म्युला काय येतो, dx बाय dt अपॉन dy बाय dt इक्वल टू, इथे येणार ह्याचा फॉर्म्युला येतो 12t चा स्क्वेअर, आपण इथं फाइंड केलं, इथे येणार 12t चा क्यूब. आता 12 ला 12 कॅन्सल, इथे t स्क्वेअर ला t क्यूब कॅन्सल, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय मिळणार आहे, dx बाय dt इक्वल टू 1 अपॉन t. आता इथं आपल्याला काय मिळालं, dx बाय dt इक्वल टू 1 अपॉन t मिळालं. आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. चला तर मग सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया, dx बाय dy चा स्क्वेअर इक्वल टू d बाय dt. आता बघा इथे dx बाय dy आपण इथे फाइंड केलंय ना, 1 अपॉन t, आणि इथे dt बाय dy हे पण आपण फाइंड केलंय. आता पहिला डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. इथे dt बाय विथ रिस्पेक्ट टू टी चे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन टी विथ रिस्पेक्ट टू टी चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस 1 अपॉन टी चा स्क्वेअर, आणि हे आहे तसं dt बाय dy. आता बघा इथे आपण ऑलरेडी फाइंड केलंय dy बाय dt. dy बाय dt काय आहे आपल्याकडे, dy बाय dt आहे आपल्याकडं 12 चा क्यूब, t क्यूब, तर तो dt बाय dy म्हणजे याचं काय होणार, रिव्हर्स होणार, dt बाय dy चं काय होणार, 1 अपॉन 12 t चा क्यूब. आपलं dy बाय dt आपण फाइंड केलं तर 12 t चा क्यूब, त्याचं काय केलं, रिव्हर्स म्हणजे याच्या ऐवजी आपण काय लिहिणार, 1 अपॉन 12 इंटू टी क्यूब. बघा आता इथं लिहिणार मायनस 1 अपॉन टी चा स्क्वेअर इंटू, इथे येणार 1 अपॉन 12 टी चा क्यूब. आता हे सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला काय मिळणार, सेकंड डेरिव्हेटिव्ह. हे सिम्प्लिफाय करूया, dx अपॉन dy चा स्क्वेअर इक्वल टू मायनस या दोघांची ऍडिशन, वरती 2 प्लस 3 5, आणि हे 1 अपॉन 12 आहे तसं 1 अपॉन मायनस 12 टी चा पॉवर 5. हे आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह. बघा आपल्याला फाइंड काय करायचं, इथे आपल्याला पूर्ण फाइंड करायचं सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आणि त्याचा पॉवर n विचारला. आता आपण इथं फाइंड करायचं ते लिहून घेऊया. इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह विचारलाय, पहिला आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy इक्वल टू, आपल्याला कॉन्स्टंट विचारलाय, म्हणजे कॉन्स्टंट काय येणार आहे याची पॉवर विचारली, पॉवर n विचारली, आपल्याला n च्या ऐवजी आन्सर काढायचा. आता बघूया इथं आपण इथं पुट करूया. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलाय आपला, मायनस 1 अपॉन 12 ची पॉवर t चा पॉवर 5 आलाय, डिवाइड बाय, आता इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला ना आपण,
फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय काढलाय आपण इथे 1/t काढलाय, तो पण फुट करूया 1/t, 1/t ची पॉवर n. आता हे सिम्प्लिफाय केल्यावर आपला आन्सर काय कॉन्स्टंट आली. बघा इथं 5 आहे, म्हणजे इथं कुठली पॉवर फुट करायला पाहिजे, यांच्या ठिकाणी 5 फुट करायला पाहिजे. जर मी इथं 5 फुट केली तर कॉन्स्टंटला कॉन्स्टंट कॅन्सल होते, म्हणजे इथं मी काय लिहिणार 1/12 टी ची पॉवर 5 अपॉन 1/t. इथे यांच्या ऐवजी काय पुट करणार 5. बघा इथं कॉन्स्टंट कशा पद्धतीने येते -1/12 टी ची पॉवर 5, आणि इथं सिम्प्लिफाय केलं तर इथं काय येतंय बघा 1/t ची पॉवर 5 इक्वल टू, आता हे सिम्प्लिफाय करूया. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर -12/t5 हा वरती जातो, म्हणजे इथं काय मिळणार आपल्याला 12 ची पॉवर 5 अपॉन 1. इथं 12 ची पॉवर 12 कॅन्सल झालं, म्हणजे आपल्याला मिळणार 1/12. बघा हे कॉन्स्टंट आन्सर आलं. कॉन्स्टंट म्हणजे व्हेरिएबल नसणार, आलं ना व्हेरिएबल नसणार. कधी आलं आपल्याला इथं जेव्हा आपण टी ची पॉवर 5 लिहिलं. आपण हे कशावरून ठरवायचं बघा, आता सेकंड डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होता, तर सेकंड डेरिव्हेटिव्हचं पॉवर 5 मध्ये आलं, मी इथं 5 फुट केलं. समजा सेकंड डेरिव्हेटिव्हची पॉवर 4 असतं तर n 4 घेतला असता, त्यामुळे यांचा आन्सर आपलं काय आलंय 5 आन्सर आलंय. त्यामुळे आता बघूया हा ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन 5 बघा, ऑप्शन डी मध्ये दिलाय, ऑप्शन डी मध्ये दिलाय 5. तर ह्याप्रमाणे ऑप्शन डी इज करेक्ट. तुम्हाला अजून पर्सनल गायडन्स पाहिजे असला तर मला मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनल 1 to 1 गायडन्स देते किंवा चॅप्टर 1 to 1 शिकवते. धन्यवाद.